नमस्कार मित्रांनो. केपी द एंटरप्रेन्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का? एक टीनेजर ज्याला आयुष्यात काय करायचं आहे याची स्पष्ट कल्पना नव्हती, तो घराघरातला चेहरा कसा बनू शकतो? एक असा माणूस ज्याने केवळ 1000 कोटींचा व्यवसायच उभा केला नाही, तर पाककलेच्या जगाला एक सन्माननीय स्थान मिळवून दिले. आजच्या या विशेष भागात आपण याच प्रवासाची सुरुवात पाहणार आहोत. सुरुवातीला त्यांना हे माहीतच नव्हते की शेफ ही एक प्रोफेशन असू शकते. शेफ नावाचा शब्द त्यांनी कधी ऐकलाही नव्हता. स्वयंपाक बनवणे हे काहीतरी करिअर म्हणून निवडता येते याची त्यांना बालपणी कल्पनाच नव्हती. मग हा प्रवास सुरू कसा झाला? स्टँडिंग आउट फ्रॉम द क्राऊड, गर्दीतून वेगळे होणे. एका गोष्टीबद्दल त्यांना लहानपणापासून खात्री होती की त्यांना इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करायचे आहे. बाकी सगळे जे करत आहेत ते मी करणार नाही. अभ्यासात तसेच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे वक्तृत्व मध्ये ते खूप चांगले होते. ते नेहमीच स्टँड आउट व्हायचे. पण जेव्हा करिअर निवडण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या मित्रांनी सहजपणे गृहीत धरले, तू तर सहज IITला जाशील. पण इतरांनी आपल्या भविष्याचा निर्णय का घ्यावा हा प्रश्न त्यांना सतावत होता. एके दिवशी त्यांनी थेट जाहीर केले, मी IITला जाणार नाही. त्यांनी एंट्रन्स एक्झाम देखील दिली नाही. मग करायचं काय हे नक्की नव्हतं. त्यावेळी त्यांच्या वडिलांच्या एका सहकाऱ्यांनी त्यांना हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा सल्ला दिला. हे वेगळे आहे, क्रिएटिव्ह आहे आणि अपकमिंग आहे. सुरुवातीला ते पूर्णपणे समाधानी नव्हते, पण तेव्हा त्यांना एक खूप मोलाची गोष्ट सांगण्यात आली. इट इज बेटर टू एक्सेल इन अ मीडिओकर इन अन एक्सलंट फील्ड. म्हणजे एका उत्कृष्ट क्षेत्रात साधारण असण्यापेक्षा एका साधारण क्षेत्रात उत्कृष्ट असणे जास्त चांगले. ही कल्पना त्यांना खूप आवडली. चला मग हेच करूया असे त्यांनी ठरवले. द 16 आवर कमिटमेंट, 16 तासांची मेहनत. 3 वर्षांच्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्स दरम्यान त्यांनी एक गोष्ट पाहिली. बहुतांश लोक कुकिंग म्हणजे किचन क्षेत्राकडे वळत नव्हते. त्यांच्या गर्दीतून वेगळे राहण्याच्या विचाराला हे पुन्हा एकदा चांगले वाटले. मी याच रस्त्याने जातो, त्यांनी विचार केला. हा निर्णय घेण्यासाठी केवळ वेगळे असणे पुरेसे नव्हते, त्यांना त्या क्षेत्रात एक्सेल व्हायचे होते. त्याच काळात एका एक्झिक्युटिव्ह शेफशी त्यांची भेट झाली. ते शेफ तेव्हा 40 वर्षांचे होते आणि कंपनीतील सर्वात तरुण एक्झिक्युटिव्ह शेफ, ज्यांना या पदापर्यंत पोहोचायला 20 वर्ष लागली होती. या तरुणाने म्हणजे संजीव कपूरने त्यांना विचारले, सर तुम्ही 20 वर्षात बनलात, म्हणजे हा इंडस्ट्री स्टँडर्ड आहे, तर मी 10 वर्षात बनू शकेन का? ते शेफ हसले, म्हणाले इच्छा खूप चांगली आहे, पण हे सोपे नाही. यावर त्यांचे स्पष्ट उत्तर होते, जर सगळे 8 तास काम करत असतील तर मी 16 तास काम करेन. हे तर प्युअर मॅथमॅटिक्स आहे. हे केवळ बोलणे नव्हते, तर त्यांच्या आयुष्याचा एक व्हॅल्यू सिस्टम होता. त्यांना वाटते की लोक पॅशनला खूप जास्त महत्त्व देतात, पण पॅशन म्हणजे चित्रपटातील लव्ह ॲट फर्स्ट साईट सारखे आहे. खऱ्या जीवनात बहुतेक लोक कन्फ्युज्ड असतात. महत्त्वाचे आहे एक्सेलन्स आणि व्हॅल्यू सिस्टम. याचा अर्थ बालपणी सांगितलेल्या चांगल्या सवयी, नीतिमत्ता जी त्यांचे वडील सरकारी नोकरीत म्हणजे बँकेत असताना त्यांनी पाहिली. व्हिजन अँड रिडिफायनिंग फेलियर, दृष्टिकोन आणि अपयशाची नवी व्याख्या. एका चांगल्या एम्प्लॉईमध्ये सुद्धा उद्योजकाचे सर्व गुण असतात, फक्त एक छोटं पाऊल पुढे टाकण्याची गरज असते. त्यांनी 8 वर्षातच एक्झिक्युटिव्ह शेफपर्यंत मजल मारली. पण त्याचे व्हिजन मोठे होते. स्वयंपाकाला आणि शेफला समाजात एक आदरणीय स्थान मिळवून द्यायचे. त्यांचा मोठा भाऊ एक स्ट्रॅटेजी कन्सल्टंट आहे. त्याने त्यांना एकदा $1 बिलियन व्यवसाय करण्याची कल्पना दिली. पण त्यांनी नकार दिला, कारण ते म्हणाले, मला जे आवडते तेच मी करणार. ते क्रिएटिव्हिटीमुळे आपले फोकस डायल्यूट होऊ देतात. ते क्युरियस किड आहेत, ज्यांना फक्त खाद्यपदार्थांमध्येच नाही तर कोणत्याही गोष्टीत नवीन शिकण्याची इच्छा आहे. उदाहरणार्थ, गेल्या अनेक वर्षांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि मशीन लर्निंगवर काम करत आहेत. त्यांच्या मते तुम्ही एखादे काम एन्जॉय करत असाल तर ते अपयश ठरत नाही. जर बाहेरच्या व्यक्तीला वाटलं की यात नुकसान झालं, तरी ज्याने ते काम आनंदाने केले त्याच्यासाठी तो प्लेजर म्हणजे आनंद आहे. बिल्डिंग द एम्पायर अँड द पार्टनर टेस्ट, साम्राज्य उभारणे आणि भागीदाराची निवड. त्यांनी अशा गोष्टींवर व्हेंचर्स सुरू केले ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. जसे की पूर्णपणे खाद्यपदार्थांवर आधारित टीव्ही चॅनल फूड फूड. अनेक शेफ्सना सुरुवातीला वाटले की यात काही फायदा नाहीये, पण त्यांनी प्रत्येकाला समजावून दिले आणि हँडहोल्डिंग करून त्यांना पुढे ढकलले. त्यांचे म्हणणे आहे की ते या क्षेत्राचे एका प्रकारे प्रवर्तक आहेत आणि त्यांनी 99% लोकांना मदत केली आहे. त्यामुळे ते कोणाशीही कॉम्पिटिशन करत नाहीत. जेव्हा त्यांची मुले जे या क्षेत्रात चांगले काम करत आहेत यशस्वी होतात, तेव्हा पालकांना होणारा आनंद त्यांना मिळतो. व्यवसायात यश मिळवण्यासाठी तुमच्या इतकेच पॅशनेट लोक शोधणे आवश्यक आहे, जे फोकस देऊन काम करतील.
त्यांनी यासाठी एक स्पेशल मेथड तयार केली आहे. ते 2 गोष्टी तपासतात. एक, एक्सपिरियन्स, फार जास्त अनुभव नसावा, पण काही वर्षांचा चांगला अनुभव हवा, जेणेकरून भूतकाळातील यशाचा गर्व, पास्ट ग्लोरी नसावा आणि भूक कायम असावी. 2, व्हॅल्यू सिस्टम. ते व्यक्तीचे कुटुंब, पालक, स्वप्ने आणि इच्छा याबद्दल विचारतात. त्यानंतर ते त्या व्यक्तीला अनकम्फर्टेबल बनवतात. ते म्हणतात, जर तुमची सध्याची सॅलरी वर्षाला 2 कोटी असेल, तर मी ती तुम्हाला देणार नाही. मी तुम्हाला फक्त घर खर्चासाठी पुरेसा पगार देईन. पण मी तुम्हाला कंपनीचा पार्ट ओनर म्हणजे भागीदार बनवेन. तुम्हाला ही कंपनी शून्यातून उभी करावी लागेल. यावेळी जो व्यक्ती म्हणेल की नाही, मला फिक्स्ड सॅलरी हवी आहे, याचा अर्थ त्याला मोठा व्यवसाय करायचा नाही आहे. त्याला फक्त नोकरी बदलायची आहे. मोठ्या ध्येयासाठी रिस्क टेकिंग ॲबिलिटी म्हणजे जोखीम घेण्याची क्षमता आवश्यक आहे. शिवाय यशाचे कोणतेही मागील परफॉर्मन्स भविष्याच्या यशाची हमी देत नाही. प्रत्येक मोठे यश, उदाहरणार्थ 100 कोटी विक्री, गाठल्यानंतर पुढचे वर्ष शून्यापासून सुरू होते. बिझनेस, ब्रँड अँड बॅलन्स. जे क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील लोक असतात, ते अनेकदा बिझनेस आणि नंबर्स पाहून घाबरतात. परंतु त्यांचा गणित मॅथ्स खूप चांगले असल्यामुळे त्यांना ॲनालिटिकल माइंड मिळाला. व्यवसाय म्हणजे आकडेच असतात. ते प्रत्येक क्रिएटरला सांगतात की तुम्ही आकड्यांपासून दूर पळू नका. जर तुम्ही लोकांच्या मनोरंजनासाठी गाणी गात असाल किंवा कंटेंट बनवत असाल, तर तुम्हाला लोकांच्या गरजा म्हणजे ऑडियन्स नीड समजून घ्याव्या लागतील. नाहीतर तुम्ही मी एक आर्टिस्ट आहे असे म्हणून लपून राहाल. ढाब्यात चांगल्या दर्जाचा भात किती रुपयात बनवायचा आणि 5 स्टारमध्ये सर्वात महाग तांदूळ कसा वापरायचा याचा हिशोब समजून घेणे हे बिझनेससाठी आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी त्यांची एक स्पेशल पद्धत आहे. प्रायोरिटायझेशन. त्यांच्यासाठी फॅमिली म्हणजे कुटुंब नेहमी वरच्या प्रायोरिटीवर असते. मुलांचे वाढदिवस असोत किंवा स्पोर्ट्स डे, ते नेहमी उपस्थित असतात. त्यांनी एकदा केलेली कोणतीही कमिटमेंट जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची असते. अगदी उच्च पदस्थांनी मिळवलेल्या विनंत्यांनाही त्यांनी नाही म्हटले आहे, कारण त्यांनी आधीच दुसरी कमिटमेंट केलेली होती. ते वर्क लाईफ बॅलन्स कसा साधतात? त्यांची पत्नी त्यांच्यासोबत काम करते, त्यामुळे ते एकत्र ट्रॅव्हल करतात, ज्यामुळे कामाच्या वेळेत सुद्धा कौटुंबिक वेळ मिळतो. शेवटी त्यांचा पर्सनल ब्रँड संजीव कपूर सुरुवातीला वंडरशिपसारख्या व्यवसायाला विश्वास आणि ओळख देतो. पण हळूहळू हा व्यवसाय स्वतःची ओळख निर्माण करतो, ज्यामुळे ती व्यक्ती तिथे असो वा नसो, ब्रँड पुढे वाढत राहतो. हा होता संजीव कपूर यांच्या यशाचा मार्ग. एक्सेलन्स, व्हॅल्यू सिस्टीम आणि सातत्याने शून्यापासून सुरुवात करण्याची तयारी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली? कमेंट करून नक्की कळवा. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया.